पुण्याच्या हडपसर परिसरातील बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेत प्रशासनावर जोरदार टीका केली। या घटनेत मृत्यू झालेल्या यशवंत पवार आणि अरुण वामन दाडर यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेऊन सांत्वन केले, तसेच संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली। यावेळी पीडित कुटुंबियांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। यशवंत पवार यांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांकडून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असे सांगण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला। त्यामुळे पोलीस व आरोग्य यंत्रणांनी मृत्यूचे खरे कारण लपवण्याचा प्रयत्न केला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। पवार यांनी प्रशासनावर निशाणा साधत पीडित कुटुंबांना मृत्यूचे खोटे कारण सांगितले गेले असेल तर ते अत्यंत गंभीर आहे, सत्य बाहेर आलेच पाहिजे। दोषींना कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण मिळता कामा नये असे स्पष्ट केले। आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह थेट संबंधित विषारी दारूच्या अड्ड्यांवर धाव घेतली। संतापलेल्या रोहित पवार यांनी स्वतः अड्ड्याचा काउंटर फोडला, तर कार्यकर्त्यांनी येथील पत्रे उकरून टाकत संपूर्ण अड्डा उद्ध्वस्त केला। यावेळी त्यांनी काही कुटुंबांशी संवाद साधल्यानंतर दारू अड्ड्याची आणि दारू विक्रीच्या ठिकाणाची जोरदार तोडफोड करण्यात आली। या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले। मृत्युमुखी पडलेले मग आमचा प्रश्न होता ते बाकीचे 5 जे हडपसर भागातले आहेत त्यांच्याबद्दल काय, तर त्यांनी म्हणलं अजून स्पष्टपणे आम्हाला कळलेलं नाही। पण आम्ही त्याच्यात बोललो की पांढरेवाडी नावाचा जो काय भाग आहे पांढरेवाडा, तिथं या लोकांनी दारू पिली आणि तिथले 3 लोक मेलेले आहेत। मग सिद्ध होतं की कुठे ते दारू पिऊनच मेलेले आहेत, कारण का मी स्वतः ससूनला गेलो होतो। तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला कुठे ते सांगण्यात आलेलं आहे की या बाबतची माहिती कोणाला देऊ नका, म्हणजे कॉन्फिडेन्शियल ठेवा। म्हणजे गरिबाचा विषय हा कॉन्फिडेन्शियल का ठेवला गेला मला माहीत। मग वेगळ्या पद्धतीने माहिती काढल्यानंतर 5च्या लोक ज्यांच्या बॉडी या ससूनमध्ये आत्ता आहेत ते पूर्णपणे कशामुळे मेलेत, तर फक्त ते दारू पिल्यामुळेच, आणि ते सुद्धा खराब पद्धतीची दारू पिल्यामुळेच झालेलं आहे। त्यामुळे पोलीस काही माहिती का लपवत आहेत हे आम्हाला तरी त्या ठिकाणी माहीत नाही। आणि त्याच्याचबरोबर आम्ही त्यांना बोलत असताना आता पुढं काय, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आज संध्याकाळपासून आम्ही वॉशआउट नावाचा एक उपक्रम हातामध्ये घेतलोय, नाही तर आम्ही एक कारवाई तिथं करणार आहोत। आणि त्याच्यात पूर्णपणे पुण्यामध्ये असणारे जे कोणी असे अवैध विकणारे दारू विकणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करू। मग आम्ही म्हणालो की मग माणसं मेल्यानंतरच तुम्ही कारवाई करणार का, ते म्हणजे दुर्दैवाने ठीक आहे मेलेत, पण याच्या आधी आम्ही 950 कारवाई केलेल्या आहेत। पण मग 950 कारवाई जर तुम्ही केल्या असतील, पोलीस स्टेशनपासून 500 मीटरमध्ये 1 किलोमीटरवर असणारं हडपसरपासून तिथं तुम्हाला कारवाई करता आली नाही का? कुठेतरी एक काम चुकारपणा पोलीस प्रशासनाकडनं होत आहे। मी स्वतः माझ्या सोशल मीडियावर 2 व्हिडिओ आता टाकलेले आहेत ज्याच्यात पोलीस हप्ता वसुली कसे करतात हे त्याच्यावर तिथं सिद्ध होतं। त्यामुळे कुठेतरी हप्ता हा पोलिसांकडनं या अवैध धंदे करणाऱ्या लोकांकडनं घेतला जात होता, आणि त्याच्यातच हे जे 18 लोक आत्ता मृत्युमुखी पडलेत ते पूर्णपणे त्याला जबाबदार हे अवैध दारू विकणारे आहेतच, पण पोलीस प्रशासन सुद्धा आहे। आणि खास करून पुण्याचे जे CP आहेत त्यांना याच्या विषयामध्ये जबाबदार धरलं पाहिजे। त्यामुळे हे पोलीस CP आल्यानंतर अवैध दारूचे धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आपण सगळ्यांनी बघितलेत। दिवसा ढवळ्या रस्त्यावर तिथं कोयत्याचा वापर करून लोकांना मारलं गेलं हे आपण तिथं बघितलेलं आहे। ड्रग्ज मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, आणि त्याच्याचबरोबर रात्री टपऱ्या बंद केल्या, ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही ड्रग्जच्या अनुषंगाने कारवाई करताना ठीक आहे। छोटे रेस्टॉरंट तुम्ही 10ला बंद करायला लावतात आणि मोठे 5 स्टार 10 नंतर चालू ठेवतात। मग फक्त श्रीमंतासाठीच पोलीस डिपार्टमेंट चालू होतंय का, राहतंय का, असा प्रश्न तिथं निर्माण होतो। पूर्णपणे पोलीस प्रशासन आपल्या या पुणे शहरामध्ये फेल जाते, आणि त्याचा पूर्णपणे फटका हा सामान्य गरीब लोकांना पडतोय असं आमचं ठाम मत आहे। तिथं आमची बाचाबाची झाली। आम्ही म्हणालो की हे जे 5 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यातला 1 ब्रॉड डेड होता आणि 4 तुमच्याकडे ट्रीटमेंट करत असतानाच त्यांचा मृत्यू तिथं झाला। हे कशामुळे झालं त्यांनी आम्हाला सांगत असताना सांगितलं नाही हे कॉन्फिडेन्शियल आहे। मग आम्ही म्हणलं काय, ते म्हणजे नाही प्रायमरी रिपोर्ट असा आहे तसा आहे, म्हणजे कुठेतरी प्रायमरी रिपोर्ट असा आहे तसा करत कुठेतरी आपलं थातून मातून उत्तर देण्याचा प्रयत्न तिथं केला। पण आम्ही आमच्या पद्धतीने माहिती काढल्यानंतर हे 5च्या लोक अवैध दारू पिल्यामुळेच त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत। पोलिसांना विचारल्यानंतर पोलीस म्हणतील संध्याकाळपर्यंत आमच्याकडे रिपोर्ट येईल। आता पिंपरी चिंचवडचा रिपोर्ट लगेच येतो, आणि पुणे CPच्या विभागाच्या अंतर्गत काम करणाऱ्या लोकांचा रिपोर्ट फार संध्याकाळपर्यंत येतो। मग असं म्हणायचं का की पिंपरी चिंचवडचं पोलीस हे पुणे शहरापेक्षा जरा बरं चालते, पण दोन्हीकडे
पोलीस प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे. हप्ता वसुली या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे आणि अजितदादांसारखा मोठा नेता नसल्यामुळे एक वचकच या पुणे शहरावर नाही तर पुणे विभागावर राहिली नाही असं ठामपणे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणावं लागेल. 4 सस्पिशियस डेथ्स आहेत. यामध्ये ऍडमिट ज्यावेळी झाले होते ते हॉस्पिटलला त्यावेळी हिस्ट्री ऑफ इंटॉक्सिकेशन अशा प्रकारची गोष्टी समोर आली होती. या सर्व विक्टिम्सचे पोस्टमॉर्टम झालेली आहे आणि त्याचे विसरा पण प्रिझर्व करण्यात आलेले आहे. विसरा इमिजिएटली एफएसएल ला पाठवण्यात आलेले आहे. आज संध्याकाळी रात्रीपर्यंत विसराचे रिपोर्ट आल्यावरून स्पष्ट काय कंटेंट त्यामध्ये होता आणि एक्झॅक्टली काय कॉज ऑफ डेथ होता ते समजेल. परंतु जे गोष्टी बाजूचे पोलीस युनिटला तपासामध्ये जी गोष्टी समोर आलेली आहे या अनुषंगाने आम्ही या प्रकरणात कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉइझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे. त्याचे तपास तात्काळ युद्ध पातळीवर ऑलरेडी सुरू आहे. त्याचे तपास होईल. नक्की याचे जसं मी सांगितले दुसरा रिपोर्ट आल्यानंतर एक्झॅक्टली काय झाला त्यावर कळेल. त्याचबरोबर पूर्ण परिसराचे जे विक्टिमचे राहणारे ठिकाणचे तसेच जिथे एलेज्ड कन्झम्पशन झालेली आहे त्या ठिकाणाची सीसीटीव्हीचे बारीकरित्याने पडताळणी होत आहे. त्याच्याबद्दल पण आज रात्रीपर्यंत त्याचे क्लॅरिटी येईल. क्लॅरिटी बरोबर आहे त्याबद्दल जसं मी सांगितले ते गोष्टी बाजूचे पोलीस युनिट मध्ये ते गोष्टी काल लक्षात आल्यावर त्यांचे तपास पुढे गेलेले आहे. त्याबद्दल मला काही टिप्पणी करणे योग्य किंवा संयुक्तिक नाहीये. परंतु यामध्ये जे कोणी सामील असतील त्याबद्दल 100% युद्ध पातळीवर कारवाई. ऑलरेडी ते जसं मी सांगितले कालपासून जे दुसरा जॉईनिंग पोलीस युनिट त्याच्याबद्दल तपास करत आहेत त्यांचे ताब्यात या प्रकरणाचे भौतिक सगळे आरोपी असतात. त्याबद्दल जर पोलीसचे स्थानिक पोलिसांचे काही दुर्लक्ष असतील तर 100% त्याच्यावर पण कारवाई करण्यात येईल. या वर्षी मागच्या वर्षीचे तुलनेत आतापर्यंत म्हणजे 27 मे पर्यंत अप्रॉक्सिमेटली 1000 अवैध दारूची केसेस पुणे शहर पोलीस दलांकडून करण्यात आलेली आहे. अंदाजन 1 कोटीचे वरचे मुद्देमाल अशा प्रकारचे दारूचे जप्त करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात इलिसिट जे डिस्टिलेशन होते त्याच्यावर पण कारवाई करण्यात आलेली आहे. तर याचे कुठे डिस्टिलेशन आणि काय सोर्सेस आहे याचे 100% आजपासून परत एक ऑपरेशन वॉशआउट सुरू करण्यात येत आहे आणि अशा प्रकारचे सर्व अवैध जे काही कारोबार असतील त्यांना पूर्णपणे नष्ट करण्यात